हॅलो स्टुडंट्स, सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन या टॉपिकमध्ये आपण यूकॅरियोटिक सेल हा पार्ट पाहतोय. तर पहा, यूकॅरियोटिक सेलमध्ये आपण लास्ट लेक्चरला यूकॅरियोटिक सेलची जी बाउंड्री ज्याला म्हटलं जातं सेल वॉल हे स्ट्रक्चर पाहिलं. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण सेल मेम्ब्रेन पाहणार आहोत. इनर मोस्ट टू द सेल वॉल की जे लेअर प्रेझेंट आहे ज्याला सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आणि फंक्शन या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहा, प्लांट सेलमध्ये जे आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे ज्याला सेल वॉल असं म्हटलं जातं आणि इनर मोस्ट टू सेल वॉल जे लेअर आहे ज्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. त्यानंतर ॲनिमल सेलमध्ये जी फर्स्ट बाउंड्री आहे किंवा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे ते कोणतं आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजेच ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल हे ॲबसेंट असतं. म्हणजे ॲनिमल सेलमध्ये जे काही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे की ज्याच्यामध्ये कोण येतं? प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण जेव्हा सेल एन्व्हलप हा पार्ट पाहिला, या सेल एन्व्हलप मधले जे काही इनरमोस्ट सेल लेअर आहे की जो एन्व्हलप मधला इनरमोस्ट लेअर आहे ज्याला सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असं आपण म्हटलं होतं. प्लाझ्मा मेम्ब्रेनचे फंक्शन्स प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा आपण पाहिलेले आहेत. तेच फंक्शन या यूकॅरियोटिक सेलमध्ये असणार आहे. यूकॅरियोटिक सेल ही कॉम्प्लेक्स सेल आहे किंवा याचं जे स्ट्रक्चर आहे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर काय आहे हे आता आपण समजून घेऊया. तर पहा, सेल मेम्ब्रेन किंवा ज्याला म्हटलं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेन. जनरली प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द आउटर मोस्ट बाउंड्री ऑफ सायटोप्लाझम असं म्हटलं जातं. सायटोप्लाझमची जी काही बाउंड्री आहे ज्याला सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. या बाउंड्रीमुळे होतं काय की सेलमधला सायटोप्लाझम हा एक्सटर्नल एन्व्हायरमेंट पासून सेपरेट होतो. म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन सेपरेट सेल फ्रॉम एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. याचाच अर्थ सेलमधला इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर सेलमध्ये प्रेझेंट असलेला सायटोप्लाझम. म्हणजेच या सेल मेम्ब्रेनला बाउंड्री ऑफ प्रोटोप्लाझम असंही म्हटलं जातं. प्रोटोप्लाझम किंवा याला सायटोसोल असंही म्हटलं जातं. म्हणजे सायटोप्लाझमची बाउंड्री किंवा सायटोसोलची बाउंड्री किंवा प्रोटोप्लाझमची बाउंड्री असंही म्हटलं जातं. म्हणजे बाउंड्री आहे याचा अर्थ ते प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. म्हणजे सायटोप्लाझमचं प्रोटेक्शन करणार, या सायटोप्लाझममध्ये येणाऱ्या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलिस यांचं प्रोटेक्शन, त्यांची स्पेसिफिक आयडेंटिटी, त्यांना फंक्शनसाठी जी काही इंडिव्हिज्युअलिटी असते, हे सगळे फंक्शन हे प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोव्हाइड करतं. त्याचबरोबर या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर की ज्याला आपण किंवा डिफाईन द टर्मसाठी व्हॉट इज मीन बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर यूकॅरियोटिक सेलमधलं आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह इलास्टिक की ज्याला क्वासी फ्लुइड असंही म्हटलं जातं. क्वासी फ्लुइड याचा अर्थ होतो सेमी सॉलिड किंवा सेमी फ्लुइड असाही होतो. सेमी फ्लुइड असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये सायटोप्लाझमचं जे काही केमिकल नेचर आहे तशा पद्धतीने हे स्ट्रक्चर नसणार आहे. पण जे स्ट्रक्चर आहे क्वासी फ्लुइड याचा अर्थ होतो सेमी फ्लुइड स्ट्रक्चर हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आता हे आउटर प्रोटेक्टिव्ह आहे, इलास्टिक आहे, रिजनरेटिव्ह मेम्ब्रेन असंही म्हटलं जातं. म्हणजे जर डॅमेज झालं तर पुन्हा त्याचं काय होणार आहे? रिजनरेशन होणार आहे. म्हणजेच सेल मेम्ब्रेन डॅमेज झाल्यामुळे तात्पुरत्या कालावधीमध्ये सेलचं फंक्शन थांबून राहील, पण हे मेम्ब्रेन रिजनरेटिव्ह असल्यामुळं पुन्हा ते स्ट्रक्चर काय होणार आहे? तयार होणार आहे. हे झाले सेल मेम्ब्रेनच्या बाबतीमध्ये. आता सुरुवातीला आपल्याला सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर पाहायचं आहे. जनरली यूकॅरियोटिक सेलमधलं जे काही सेल मेम्ब्रेन आहे ज्याला ट्राय लॅमिनर मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. ट्राय लॅमिनर मेम्ब्रेन असं म्हटलं जातं का? कारण याच्यामध्ये 3 लेअर आहेत. हे जे 3 लेअर आहेत हे वेगवेगळ्या मॉलिक्युल्स पासून तयार झालेले आहेत. पहिल्यांदा आपण केमिकल कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन हा पॉईंट पाहूया. तर पहा, प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जे काही 3 लेअर आहेत ते नेमके काय आहेत किंवा प्रत्येक लेअर हा कशापासून बनलेला आहे ते पाहूया. तर पहा, या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही मॉलिक्युल्स आहे किंवा जो लेअर फॉर्म करणार आहे तो आहे लिपिड. हे जे लिपिड प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं अँपिपॅथिक असं म्हटलं जातं. आणि जनरली या लिपिडचे 2 लेअर असतात म्हणून याला म्हटलं जातं बाय लेअर असं म्हटलं जातं. जनरली आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर, त्याचं केमिकल कंपोजिशन आणि फंक्शन हा पार्ट पाहतो. पण आपल्याला या सिलेबसमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे त्या स्ट्रक्चरचं नाव आहे फ्लुइड मोझॅइक मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. सिंगर आणि निकोलसन या सायंटिस्टनं जे मॉडेल प्रपोज केलं, ज्याला वाईडली ॲक्सेप्टेड मॉडेल असं म्हटलं जातं, असं जे मॉडेल आहे त्याची डायग्राम मी इथं काढलेली आहे. याचं नाव आहे फ्लुइड मोझॅइक मॉडेल. याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. पण जे काही ज्याला आपण बायो मेम्ब्रेन म्हणतो किंवा जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेनचे जे काही टाईप्स आहेत की जे आपल्या नीटच्या सिलेबससाठी आहे की ज्याच्यामध्ये सँडविच मॉडेल आहे,
बायलॅमिनर मॉडेल आहेत, असे वेगवेगळे जे काही मॉडेल्स आहेत, या प्रत्येक मॉडेलमध्ये केमिकल कंपोजिशन हे सारखंच राहणार आहे. त्यामुळे प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये लिपिड्स प्रेझेंट असणार आहेत. हे जे लिपिड्स आहेत हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात? फॉस्फोलिपिडच्या फॉर्ममध्ये असतात. म्हणजे लिपिड मॉलिक्युलला जेव्हा फॉस्फेट ग्रुपची अटॅचमेंट होते तेव्हा त्याला फॉस्फोलिपिड्स असं म्हटलं जातं. आता जेव्हा आपण फ्लुइड मोझॅक मॉडेलचा विचार करतो तेव्हा या फ्लुइड मोझॅक मॉडेलमध्ये जो लिपिडचे 2 लेअर असतात म्हणून याला म्हटलं जातं बाय लेअर असं म्हटलं जातं. बाय लेअर याचा अर्थ काय आहे? 2 लेअर प्रेझेंट आहे. आता या लिपिडला अँफिपॅथिक लेअर असंही म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये ड्युअल नेचर असतं. हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक असं नेचर असलेलं हे स्ट्रक्चर आहे. म्हणजेच या लिपिड मॉलिक्युलमध्ये 2 रिजन असतात, हेड रिजन आणि टेल रिजन. जो हेड रिजन असतो याला पोलार एंड असंही म्हटलं जातं. जो टेल रिजन असतो त्याला नॉन पोलार एंड असंही म्हटलं जातं. हेड रिजन यालाच म्हटलं जातं हायड्रोफिलिक इन नेचर असं म्हटलं जातं, की ज्याचा वॉटर बरोबर अट्रॅक्शन असतं किंवा एक प्रकारची ॲफिनिटी असते. ते जे स्ट्रक्चर आहे त्याला हायड्रोफिलिक असं म्हटलं जातं. इथं टेल रिजन हा नॉन पोलार एंड आहे आणि त्याच्याच बरोबर याला म्हटलं जातं हायड्रोफोबिक, म्हणजे ज्याची वॉटर बरोबर इंटरॅक्शन नाही किंवा ॲफिनिटी नाही, ज्याला म्हटलं जातं हायड्रोफोबिक एंड असं म्हटलं जातं. यालाच नॉन पोलार एंड असं म्हटलं जातं. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जो काही पहिला लेअर आहे किंवा केमिकल कंपोजिशनमध्ये जो काही लिपिड्स प्रेझेंट आहेत, हे जे लिपिड्स आहेत हे फॉस्फोलिपिडच्या फॉर्ममध्ये आहेत. आता पहा, या डायग्राममध्ये आपण समजून घ्यायचं आहे की जो लिपिड मॉलिक्यूल, समजा मी येथे एक सेपरेट लिपिड मॉलिक्यूल काढला, हा एक लिपिड मॉलिक्यूल आहे आणि या लिपिड मॉलिक्यूलला मी 2 रिजन दाखवणार आहे. या दोन्ही रिजनमध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे? तर या 2 रिजनमध्ये आपल्याला लिपिड मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी एक लिपिड मॉलिक्यूल या डायग्राममधून बाजूला काढला. तर लिपिड मॉलिक्यूलचा जो पोलार एंड आहे तो आहे हेड रिजन आहे, की जो ग्लोब्युलर आहे, आणि त्यानंतर हा जो रिजन आहे ज्याला म्हटलं जातं टेल रिजन. म्हणजेच 2 या लिपिड मॉलिक्यूलमध्ये एक हायड्रोफिलिक रिजन आहे आणि 2 काय आहेत? हायड्रोफोबिक रिजन आहेत. कारण याच्यामध्ये टेल रिजनमध्ये काय आहेत? 2 पार्ट्स आहेत आणि हेड रिजन एकच असा ग्लोब्युलर पार्ट आहे. जेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये लिपिड मॉलिक्यूलची जी अरेंजमेंट होते की जे 2 लेअर तयार होतात ते कसे? तर टेल रिजन डायरेक्टेड किंवा टेल रिजन फेस टू इच अदर, आणि जो हेड रिजन असतो हा काय असतो? बाजूला असतो. म्हणजे दोन्ही लिपिड मॉलिक्यूलचे टेल रिजन हे एकमेकाच्या समोर येतात, एकमेकाच्या समोर येतात. आणि याच्यामध्ये हा टेल रिजन आणि हा हेड रिजन. अरेंजमेंट कशी आहे? टेल रिजन फेस टू इच अदर आहे. त्यामुळे नेमकं काय होतं? डायरेक्ट कम्युनिकेशन जे आहे ते हेड रिजनचंच होतं आणि जे टेल रिजन आहे हे एक्सटेन्सिक एन्व्हायरमेंट किंवा जे काही सायटोप्लाझम मधलं जे काही कम्युनिकेशन आहे यांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे या अरेंजमेंटमध्ये 2 लेअर तयार झाले. हा जो फर्स्ट लेअर आहे आणि हा काय आहे? सेकंड लेअर. ह्या अरेंजमेंटमुळं नेमकं सेलला काय फायदा होतो? की वॉटर रेजिस्टन्स कपॅसिटी इथं काय होते? वाढते. की टेल रिजन एकमेकाच्या समोर आणि हेड रिजन ह्या अपोजिट एंडला आहेत. याला म्हटलं जातं ह्या अरेंजमेंटमुळं वॉटर रेजिस्टन्स कपॅसिटी ही सेलची किंवा सेल मेम्ब्रेनची काय होते? वाढत असते. हा पॉईंट आपला क्लिअर झाला की प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जे लिपिड मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत ते फॉस्फोलिपिडच्या फॉर्ममध्ये आहेत. काही सेलमध्ये किंवा या फ्लुइड मोझॅक मॉडेलमध्ये सुद्धा लिपिड मॉलिक्यूल जसे फॉस्फोलिपिडच्या फॉर्ममध्ये आहेत तसेच काही कोलेस्ट्रॉल सुद्धा प्रेझेंट असतात. कोलेस्ट्रॉल सुद्धा प्रेझेंट असतात. म्हणजे या डायग्राममध्ये मध्ये जर आपण काय करू शकतो? कोलेस्ट्रॉल मॉलिक्यूल सुद्धा दाखवू शकतो. हा झाला लिपिड. लिपिडच्या बद्दल काय प्रॉब्लेम आहे? लिपिडला म्हटलं जातं अँफिपॅथिक. का? कारण याच्यामध्ये 2 रिजन आहेत, हेड रिजन, टेल रिजन. हेड रिजनला म्हटलं जातं पोलार एंड, टेलला म्हटलं जातं नॉन पोलार. हा हायड्रोफिलिक आहे, हा हायड्रोफोबिक आहे. वॉटरचं अट्रॅक्शन आहे याचा अर्थ वॉटर पास होणार आहे असा अर्थ लक्षात ठेवायचा. हा झाला लिपिड. त्याच्यानंतर पुढे पाहायचं आहे की या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जो नेक्स्ट मॉलिक्यूल किंवा जो लेअर प्रेझेंट की जो एक लेअर फॉर्म करणार आहे मॉलिक्यूल्समुळे ते आहेत प्रोटीन्स. आता पहा, प्रोटीनची जी अरेंजमेंट आहे लिपिड आणि प्रोटीनच्या अरेंजमेंटनुसार सिंगर आणि निकोलसन या सायंटिस्टनं ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे मॉडेल सांगितलेलं आहे की ज्याला म्हटलं जातं फ्लुइड मोझॅक मॉडेल असं म्हटलं जातं. फ्लुइड मोझॅक मॉडेल याचा अर्थ काय होतो ते पहा. फ्लुइड मोझॅक मॉडेल याचा अर्थ या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असलेले लिपिड
आणि प्रोटीन हे मोझियाक फॉर्ममध्ये आहेत, म्हणजेच इररेग्युलर फॉर्ममध्ये आहेत, म्हणून याला म्हटलं जातं फ्लुइड मोझियाक मॉडेल. हा एक अर्थ आहे. त्याच्याच सोबत या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असलेले जे काही लिपिड्स आहेत, हे लिपिड म्हणजे काय आहेत? इट ऍक्ट्स एज अ सी लाईक एन्व्हायरमेंट. आणि त्याच्यानंतर या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जे प्रोटीन्स आहेत, हे या सी मध्ये काय आहेत? आईसबर्ग्स आहेत. आईसबर्ग्स म्हणजे प्रोटीन्स ऍक्ट्स एज अ आईसबर्ग इन अ सी ऑफ लिपिड असं म्हटलं जातं. हे एक सेंटेन्स आहे तुमच्या बुकमध्ये, पाहायला मिळते का? तर हे जे प्रोटीन्स आहेत यांना आईसबर्ग्स असं म्हटलं जातं. हे जे आईसबर्ग्स आहेत, आईसबर्ग याचा अर्थ काय होतो? जर तुम्ही टायटॅनिक पिक्चर जर पाहिला असेल तर या टायटॅनिक पिक्चरमध्ये म्हणजे हिमकण होते किंवा बर्फाचे असे डोंगर होते, अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे याला म्हटलं जातं आईसबर्ग असं म्हटलं जातं. आणि सी म्हणजे तो जो टायटॅनिक पिक्चर मधला जो समुद्र दाखवलेला आहे तशा पद्धतीचं इथं या स्ट्रक्चरमध्ये काय आहे? लिपिड्स प्रेझेंट आहेत. म्हणजे या लिपिडच्या समुद्रामधले प्रोटीन हे काय आहेत? आईसबर्ग्स आहेत. असं कुठं सांगितलेलं आहे? फ्लुइड मोझियाक मॉडेलमध्ये. म्हणजे प्रोटीन आणि लिपिड यांची जी अरेंजमेंट आहे ही इरेग्युलर फॉर्ममध्ये आहे, म्हणून या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? फ्लुइड मोझियाक मॉडेल असं म्हटलं जातं. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन हे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे. त्याचा जो थिकनेस आहे तो सुद्धा काय असतो? एक स्पेसिफिक असतो. हा थिकनेस आपल्याला कधीही विचारला जाऊ शकत नाही. डिग्री अँगस्ट्रॉम मध्ये हा काउंट केला जातो. त्याच्यानंतर प्रोटीन मध्ये आपल्याला पाहायचं आहे की या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये जे प्रोटीन्स प्रेझेंट असतात, प्रोटीन्स नेमकं कुठं प्रेझेंट आहेत याच्यावरून त्यांना नावं दिलेली आहेत. तर पहा, दोन प्रकारचे प्रोटीन प्रेझेंट असतात ज्यांना म्हटलं जातं पेरिफेरियल. आता इथे बोर्डवरती दिसते का ते पहा, नाहीतर आपण याच्यावरती सेपरेट 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. राईट प्रोटीन्स प्रेझेंट इन अ प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा विच टाइप्स ऑफ प्रोटीन्स प्रेझेंट इन अ प्लाझ्मा मेम्ब्रेन असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये किंवा फ्लुइड मोझियाक मॉडेलमध्ये जे प्रोटीन्स प्रेझेंट असतात त्याच्यापैकी पहिला टाइप आहे ज्याला म्हटलं जातं पेरिफेरियल प्रोटीन. पेरिफेरी याचा अर्थ काय आहे? आउटर सरफेस किंवा इनर, म्हणजे सरफेसला जर प्रेझेंट असतील तर त्याला म्हटलं जातं पेरिफेरियल प्रोटीन. त्यांनाच म्हटलं जातं एक्सट्रेन्सिक प्रोटीन. म्हणजे या बायलेअर हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते ट्रायलॅमिनर मॉडेल असंही म्हटलं जातं. यांच्या बाहेरच्या बाजूला जर प्रेझेंट असेल तर त्यांना म्हटलं जातं एक्सट्रेन्सिक. एक्सटर्नल सरफेसला जर प्रेझेंट असेल तर त्याला म्हटलं जातं एक्सट्रेन्सिक प्रोटीन असं म्हटलं जातं. म्हणजेच या फ्लुइड मोझियाक मॉडेलमध्ये जे प्रोटीन्स प्रेझेंट आहेत हे 2 प्रकारचे आहेत. याच्यापैकी पहिला जो प्रकार आहे त्यांना पेरिफेरल प्रोटीन म्हटलं जातं किंवा एक्सट्रेन्सिक प्रोटीन असं म्हटलं जातं. आता याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे जे पेरिफेरल प्रोटीन आहेत किंवा एक्सट्रेन्सिक प्रोटीन आहेत हे लूजली बाउंड असतात. त्यामुळं माइल्ड जे काही ज्याला आपण म्हणतो की माइल्ड कोणत्याही रिॲक्शनला त्यांचा रिस्पॉन्स येतो की त्यांच्यामध्ये जो काही हायड्रोस्टॅटिक जो बॉन्ड असतो तर साध्या साल्ट सोल्युशनने सुद्धा काय होतो? ब्रेक होतो. म्हणजे असे जे मॉलिक्युल्स या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये प्रोटीनचे प्रेझेंट आहेत यांना म्हटलं जातं पेरिफेरियल ऑर एक्सट्रेन्सिक प्रोटीन असं म्हटलं जातं. आणि केमिकल कंपोजिशनमध्ये यांचं जे पर्सेंटेज आहे हे 30% आहे. आता पहा, प्रोटीन आणि लिपिड यांचा सुद्धा कॉन्सन्ट्रेशन हे पर्टिक्युलर असतं असं नाही. डिपेंडिंग अपॉन सेल फंक्शन, सेल नेमकं कोणतं काम करणार आहे याच्यावरून ठरतं की त्याच्यामध्ये प्रोटीनचा अमाऊंट किती आहे आणि लिपिडचं पर्सेंटेज किती आहे. म्हणजेच हे कसं राहत असतं? व्हेरिएबल राहत असतं. पण जे काही प्रोटीन्स आहेत की याच्यामध्ये 30% प्रोटीन हे पेरिफेरल प्रोटीन्स असतात किंवा एक्सट्रेन्सिक प्रोटीन्स असतात, लूजली बाउंड असतात की जे इझिली या साल्ट सोल्युशनने सुद्धा काय होतो? यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो काय होत असतो? ब्रेक होत असतो. हा झाला पहिला प्रकार. दुसरा जो प्रकार आहे ज्याला म्हटलं जातं इंट्रेन्सिक ऑर इंटिग्रल प्रोटीन असं म्हटलं जातं. इंट्रेन्सिक ऑर इंटिग्रल प्रोटीन. आता नेमकं यांचं लोकेशन कुठं असतं? तर हा जो लिपिडचे जे काही 2 लेअर आहेत यांच्यामध्ये डीपली एम्बेडेड जर प्रोटीन मॉलिक्यूल जर असतील यांना म्हटलं जातं इंट्रेन्सिक प्रोटीन किंवा इंटिग्रल प्रोटीन. जे इंटिग्रल प्रोटीन आहेत हे दोन्ही लेअर क्रॉस करून काय होऊ शकतात? बाहेर येऊ शकतात. यांना म्हटलं जातं इंटिग्रल प्रोटीन. म्हणजे बाय लेअरच्या मध्ये ज्यांची अटॅचमेंट ही टाईट आहे किंवा क्लोज आहे ज्यांना म्हटलं जातं इंटिग्रल प्रोटीन असं म्हटलं जातं. आणि कोणत्याही केमिकल रिॲक्शनचा यांचा रिस्पॉन्स हा काय असतो किंवा साल्ट सोल्युशनमुळे यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो काय होऊ शकत नाही? ब्रेक होऊ शकत नाही, कारण दोन्ही लेअर काय झालेले आहेत यांनी पास केलेले आहेत.
त्यामुळे यांना म्हटलं जातं इंटिग्रल प्रोटीन म्हटलं जातं किंवा इंट्रेन्सिक प्रोटीन असं म्हटलं जातं. आणि केमिकल कॉम्पोजिशन मध्ये यांचं जे पर्सेंटेज आहे ते 70% राहतं. याचं जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं तर चालेल. फॉर एक्झाम्पल सायटोक्रोमो ऑक्सिडेज. जेव्हा आपण नेक्स्ट सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिलीज हा जेव्हा पॉईंट चालू करतो तेव्हा आपण एक महत्त्वाचे सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिली पाहणार आहोत, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचं जे काही फंक्शन आहे हे रेस्पिरेशनसाठी आहे आणि त्यामुळं जे काही रेस्पिरेटरी एन्झाईम्स प्रेझेंट आहेत ह्या एन्झाईम मध्ये अशा पद्धतीचे प्रोटीन्स असतात. कारण एन्झाईमचं जे नेचर असतं ते काय असतं, प्रोटीनियस इन नेचर असतं. म्हणजेच या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये जे काही इंट्रेन्सिक प्रोटीन आहेत हे ऍक्ट्स ॲज अ एन्झाईम म्हणून सुद्धा काम करणार आहेत. म्हणजे जे इंट्रेन्सिक किंवा इंटिग्रल प्रोटीन आहेत हे एन्झाईम म्हणून सुद्धा काम करतात. फॉर एक्झाम्पल सायटोक्रोम ऑक्सिडेज की जे मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे या सेल मेम्ब्रेन मधला आपल्याला लिपिडचे 2 लेअर समजले. त्यानंतर प्रोटीनची जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे की याच्यामध्ये बायो मेम्ब्रेन मध्ये जे तुम्ही वेगळं मॉडेल पाहणार आहात की सँडविच मॉडेल असं एक पाहणार आहात. पण इथं लिपिड मॉलिक्युलची जी अरेंजमेंट आहे ही कशी आहे, सँडविच सारखी आहे. म्हणजे जे हेड रिजन आहेत हेड रिजनच्या मध्ये कोण आहे, टेल रिजन आहे. त्यामुळे तो दिसायला कसा दिसतो, सँडविच मॉडेल सारखा दिसत असतो. आणि प्रोटीन जे या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट आहेत ते कुठेही प्रेझेंट आहेत म्हणजे इरेग्युलर फॉर्म मध्ये आहेत, म्हणजेच मोझियाक फॉर्म मध्ये आहेत. म्हणून याला फ्लुइड मोझियाक मॉडेल असं सिंगर आणि निकोलसन या सायंटिस्टनं यांना काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे. तर पहा, हे झालं प्रोटीन. लिपिडचा पार्ट समजला. त्यानंतर या सेल मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असलेले प्रोटीन समजले. एक्सट्रेन्सिक प्रोटीन आहेत आणि त्याच्यानंतर काय आहेत, इंट्रेन्सिक प्रोटीन आहेत किंवा याला इंटिग्रल प्रोटीन असंही म्हटलं जातं. याच्यामध्ये डायग्राम मध्ये मी सगळे प्रोटीन्स दाखवलेले आहेत. त्यानंतर शेवटचा पार्ट या सेल मेम्ब्रेन मधलं लास्ट केमिकल कंपोजिशन. या सेल मेम्ब्रेन मध्ये काही प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतात. कार्बोहायड्रेट विच इज इन द फॉर्म ऑफ हेक्झोज असंही म्हटलं जातं. जेव्हा प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट यांच्यामध्ये बॉन्डिंग होतं तेव्हा जो प्रॉडक्ट तयार होतो त्याला ग्लायकोप्रोटीन असं म्हटलं जातं. आणि जेव्हा लिपिड आणि कार्बोहायड्रेट एकत्र येतात तेव्हा त्याला म्हटलं जातं ग्लायकोलिपिड. म्हणजे या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये काही प्रमाणामध्ये ग्लायकोप्रोटीन्स हे काय असतात, प्रेझेंट असतात की ज्यांच्यामध्ये कार्बोहायड्रेटची अटॅचमेंट असते. हे झालं केमिकल कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा पार्ट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे किंवा याच्यामध्ये प्रोटीनची अरेंजमेंट, लिपिडची अरेंजमेंट आणि त्याच्यानंतर ग्लायकोप्रोटीनची अरेंजमेंट ही या डायग्राम थ्रू आपल्या डोळ्यासमोर नेहमी राहिली पाहिजे. आपण जे मॉडेल पाहतोय ते फ्लुइड मोझियाक मॉडेल आहे, ज्याला ट्रायलॅमिनर मॉडेल असंही म्हटलं जातं. याच्यामध्ये लिपिडचे 2 लेअर प्रेझेंट असतात म्हणून याला बाय लेअर असंही म्हटलं जातं. लिपिडची अरेंजमेंट ही कशी आहे, सँडविच सारखी आहे. याच्यामध्ये मध्ये हेड रिजन हे दोन्ही बाजूला आहेत आणि मध्ये सँडविच सारखं, याचं सँडविच कोणाचं झालेलं आहे, हा टेल रिजन हा मध्ये आलेला आहे. म्हणजे हा झाला लिपिडचा पार्ट. लिपिड पार्ट मध्ये आपल्याला हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक रिजन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण फक्त युकॅरियोटिक सेलसाठी आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन स्टडी करत नाही, तर फ्लुइड मोझियाक मॉडेल असेल किंवा कोणतंही मॉडेल असेल की ज्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जर स्ट्रक्चर जर स्टडी करायचं असेल तर ॲनिमल सेलमधलं की जी स्मॉलेस्ट सेल आहे ज्याला आपण आरबीसी असं म्हटलं जातं, या आरबीसीचं स्ट्रक्चर मध्ये आपण काय करू शकतो, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन स्ट्रक्चर पाहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचे स्ट्रक्चर जेव्हा तुम्ही टिश्यू हा टॉपिक पाहणार आहात किंवा कोणताही फिजिओलॉजीचा जेव्हा टॉपिक पाहणार आहात तेव्हा आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन हा पार्ट म्हणजे 12वी संपेपर्यंत प्लाझ्मा मेम्ब्रेन हे कधीही संपणार नाही. त्यामुळं हे जे लेक्चर आहे फक्त 11th स्टँडर्डसाठी नाही किंवा या टॉपिकसाठी नाही, प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट येणार आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यामुळं प्लाझ्मा मेम्ब्रेन की ज्याच्यामध्ये फ्लुइड मोझियाक मॉडेल हे बोर्ड सिलेबससाठी आहे, पण नीटसाठी आणखी काय आहेत, वेगळे मॉडेल्स आहेत, त्यांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आता तो जो नीटचा जो जे काही वेगळे मॉडेल्स आहेत हा स्टडी आपल्याला कधी सोपा जातो, जेव्हा आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनचा केमिकल कंपोजिशन समजतं. म्हणजे सुरुवात कुठून होते, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या केमिकल कंपोजिशनमध्ये. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हटलं की त्याच्यामध्ये लिपिड येणार, त्याच्यामध्ये प्रोटीन येणार, याच्यामध्ये कार्बोहायड्रेट येणार. प्रत्येक मॉडेलमध्ये ते असणार आहे. प्रत्येकाची अरेंजमेंट ही काय असणार आहे, वेगळी असणार आहे. हाच फक्त पॉईंट काय राहतो, म्हणजे वेगळा राहतो. त्यामुळे फ्लुइड मोझियाक मॉडेलमध्ये आपण बोर्डसाठी स्टडी करतोय. हे झालं केमिकल कंपोजिशन. मी इथं सेपरेट लिपिड मॉलिक्युल तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता या डायग्रामकडे जाऊया. ही जी डायग्राम आहे ही ट्रायलॅमिनर मॉडेल जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे, कलरफुल आहे, हे दिसायला छान दिसतं, पण आपल्याला डायग्राम समजून घेणं आणि सायंटिफिक वेनं डायग्राम ड्रॉ करणं
हा पार्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण या पार्टवरती आपल्याला नीट असेल, सीईटी असेल, याच्यावरती बरेच क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता या डायग्राम मध्ये मी काय दाखवलेलं आहे, तर या डायग्राम मध्ये मी लिपिडचे 2 लेअर दाखवलेले आहेत. या लिपिडच्या लेअरवरून आपल्याला लिपिड मॉलिक्यूलची अरेंजमेंट कळते की टेल रिजन हे एकमेकाच्या समोर आहेत आणि त्याच्यानंतर हेड रिजन हे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहे. हायड्रोफिलिक रिजन आहे, हायड्रोफोबिक रिजन आहे. आता याच्यामध्ये 2 लेअर दाखवले, 2 लेअर क्रॉस करणारे काही मॉलिक्युल्स दाखवलेले आहेत. ते कोण आहेत? प्रोटीन्स आहेत. आता जे प्रोटीन हे दोन्ही लेअर क्रॉस करतात यांना टास मेम्ब्रेन किंवा टनेल प्रोटीन्स असंही म्हटलं जातं. हे जे टनेल प्रोटीन आहेत हे कॅरियर मॉलिक्यूल म्हणून काम करत असतात. आता कॅरियर मॉलिक्यूल म्हणजे काय हे आपण पुढे पाहूया. तर पहा, या डायग्राम मध्ये आणखी 2 प्रोटीन दाखवलेले आहेत की जे बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहेत, आउटर सरफेसला एक्सटर्नली प्रेझेंट आहेत, ज्यांना म्हटलं जातं पेरिफेरियल प्रोटीन. तुम्हाला फक्त डायग्राम दिली आणि डायग्रामला लेबल करायला जरी सांगितले तरी याच्यावरती 5 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये 5 लेबल करायला सांगितले, 4 लेबल करायला सांगितले तर 4 मार्क, 3 लेबल करायला सांगितले तर 3 मार्क, आणि त्यानंतर त्याचं फंक्शन विचारलं आणखी डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आपला इथं वाढतो. म्हणजे जर थिअरी माहीत असेल तरच आपल्याला डायग्रामॅटिकल क्वेश्चन अटेंड करता येऊ शकतात. हा झाला टेरेन प्रोटीन किंवा डीपली एम्बेडेड आहे म्हणून हा इंट्रेन्सिक प्रोटीन मध्ये येतो. पण हा दोन्ही मेम्ब्रेन क्रॉस केलेला आहे म्हणून याला ट्रान्स मेम्ब्रेन किंवा टनेल प्रोटीन असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर जे थोडेसे काय झालेले आहेत एका मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहेत यांना इंटरनल किंवा इंटिग्रल प्रोटीन असंही म्हटलं जातं. बाहेरच्या बाजूला आहेत यांना पेरिफेरल प्रोटीन किंवा एक्सटेन्सिक प्रोटीन असंही म्हटलं जातं. या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये 2 प्रकारचे प्रोटीन आहेत की जे पेरिफेरल प्रोटीन आणि त्याच्यानंतर आहे इंट्रेन्सिक प्रोटीन. हा झाला प्रोटीनचा पार्ट. ह्या प्रोटीनला अटॅच कार्बोहायड्रेट आहेत ज्यांना म्हटलं जातं ग्लायकोप्रोटीन. समजा लिपिडला अटॅच जर आपण ग्लायकोप्रोटीन जर दाखवले तर त्याचं नाव काय झालं? ग्लायकोलिपिड. म्हणजेच याच्यावरून असं लक्षात येतं की या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये प्रोटीन, लिपिड आणि ग्लायकोप्रोटीन, ग्लायकोलिपिड हे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. हे झालं स्ट्रक्चर. आता पहा, हे जे स्ट्रक्चर आहे हे फ्लुइड मोझॅक मॉडेलचं. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 1972 मध्ये सिंगर आणि निकोलसन या सायंटिस्टनं जे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मॉडेल डिस्क्राईब केलं त्याचं नाव आहे फ्लुइड मोझॅक मॉडेल. याला फ्लुइड मोझॅक मॉडेल असं का म्हटलं जातं? कारण याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं जे काही क्वासीफिल्ड फ्लुइड जे काही सबस्टन्स आहे ज्याला लिपिड्स असं म्हटलं जातं, हा एक लिपिडचा एक समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये प्रोटीन मॉलिक्यूल हे इरेग्युलर फॉर्म मध्ये आहेत म्हणून याला फ्लुइड मोझॅक मॉडेल असं म्हटलं जातं. इथं आइसबर्ग कुणाला म्हणलेलं आहे? प्रोटीनला म्हणलेलं आहे. आणि समुद्र किंवा सी कुणाला म्हणलेलं आहे? लिपिडला म्हणलेलं आहे. लिपिड हे फॉस्फोलिपिडच्या फॉर्म मध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला महत्वाचा पार्ट पाहायचा आहे की प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आपण सांगितलं होतं की प्लाझ्मा मेम्ब्रेन ऍक्ट्स ॲज अ ट्रान्सपोर्टेशनसाठी याचा उपयोग होतो. मॉलिक्यूलला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आहे. कारण बॉडीमध्ये आपल्या बॉडीचं जे बेसिक युनिट आहे ते सेल आहे. एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे मटेरियल जात असतं किंवा येत असतं ज्याला आपण एक्सचेंज ऑफ मटेरियल असं म्हणतो. हे एक्सचेंज ऑफ मटेरियलसाठी हे प्लाझ्मा मेम्ब्रेन काम करतं. प्रोटेक्टिव्ह पर्पज आहेच, त्याच्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन सुद्धा आहे. तर पहा, या ट्रान्सपोर्टेशनवरती मला आणखी एक लेक्चर द्यायचं आहे. सध्या आपण एक बेसिक ट्रान्सपोर्टेशनचे जे काही पॉईंट आहेत ते पाहूया. पुढच्या लेक्चरला जे आपल्याला नीट आणि सीईटी साठी उपयोगी असणार आहेत किंवा पुढच्या फिजिओलॉजी प्रोसेससाठी आपल्याला काय आहेत गरजेचे आहेत अशा फिजिकल प्रोसेस आपण पाहणार आहोत. तर पहा, प्लाझ्मा मेम्ब्रेन हे ट्रान्सपरंट आहे, मायक्रोस्कोपिक आहे, इलास्टिक आहे, रिजनरेटिव्ह आहे, आउटर मोस्ट असल्यामुळे प्रोटेक्टिव्ह आहे. आता याचा उपयोग कशासाठी? ट्रान्सपोर्टेशनसाठी. ट्रान्सपोर्टेशन मध्ये हे कुणाला ट्रान्सपोर्ट करतं? मॉलिक्युल्स ट्रान्सपोर्ट करतं. याच्यामध्ये वॉटर असणार आहे, साल्ट सोल्युशन असणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युट्स असणार आहेत आणि आयन सुद्धा असणार आहेत. म्हणजेच या मेम्ब्रेनला क्रॉस करून सेलच्या आतमध्ये आणि सेलच्या बाहेर हे काय होणार आहे? मटेरियल ट्रान्सपोर्ट होणार आहे. त्यामुळे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन आहे मटेरियल ट्रान्सपोर्टेशन की ज्याच्यामध्ये वॉटर, वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युट्स, साल्ट्स आणि आयन्स. आता फिजिकल प्रोसेस मध्ये आपण पाहणार आहोत 2 प्रोसेस. याच्यामध्ये पहिली जी प्रोसेस येते याला म्हटलं जातं पॅसिव्ह प्रोसेस. याच्यावरती मी वेगळं लेक्चर घेणार आहे. तरी सुद्धा हा पॉइंट प्लाझ्मा मेम्ब्रेन हा पॉइंट संपवण्यासाठी आपल्याला हा फिजिकल प्रोसेस पाहणं गरजेचं आहे. पॅसिव्ह प्रोसेस आणि दुसरी आहे ऍक्टिव्ह प्रोसेस. ह्या ज्या प्रोसेसेस आहेत ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचे फंक्शन्स आहेत.
पॅसिव्ह प्रोसेस म्हणजे काय आणि ऍक्टिव्ह प्रोसेस म्हणजे काय. तर पहा, पॅसिव्ह प्रोसेसमध्ये मॉलिक्युलचं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एंट्री ही अलाउंड द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट होत असतं आणि ज्याच्यामध्ये एटीपी आपल्याला यूज करण्याची गरज नसते. एटीपीची गरज लागत नाही, म्हणजेच एटीपीचं युटिलायझेशन लागत नाही. या प्रोसेसला म्हटलं जातं पॅसिव्ह प्रोसेस. पॅसिव्ह प्रोसेसमध्ये वॉटर मॉलिक्युल हे डिफ्युजनच्या फॉर्ममध्ये म्हणजेच हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये वॉटर नेहमी काय होत असतं, ट्रान्सपोर्ट होत असते किंवा वॉटरची मुवमेंट होत असते. जिथं वॉटरचं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे त्या लेवलकडून जिथं कमी कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच लेवलकडे वॉटर काय होत असतं, मूव्ह होत असतं. हा एक प्रकार आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशनचा. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन मध्ये नेहमी आयन्सचं एक्सचेंज होतं की ज्याच्यामध्ये सोडियम आहे आणि पोटॅशियम आहे. हे एक एक्झाम्पल देते मी, सोडियम आणि पोटॅशियम यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन हे अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट होत असतं. म्हणजे हायर कडून लोअर कडे न जाता हे लोअर कडून हायर कडे. का, कारण त्याची काय असते, गरज असते. म्हणजेच सेलला ज्या गोष्टीची गरज आहे, ज्याला आपण म्हणतो सिलेक्टिव्ह मटेरियलची गरज आहे, आणि हे सिलेक्टिव्ह मटेरियल जेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रेन पास करतं तेव्हा त्या मेम्ब्रेनला म्हटलं जातं सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. म्हणून प्लाझ्मा मेम्ब्रेनचं दुसरं नाव आहे की प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड एज अ सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन. परमिएबल याचा अर्थ होतो मटेरियल हे काय होत असतं, या मेम्ब्रेन कडून पास होत असतं. म्हणजे कोणत्याही मेम्ब्रेनची जर प्रॉपर्टी जर परमिएबिलिटी जर असेल तर या मेम्ब्रेन मधून मटेरियल हे पास होत असतं. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून मटेरियल पास होतं, म्हणून याला परमिएबल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. आता महत्वाचा प्रश्न आहे की याला सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन असं का म्हटलं जातं. सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन याचा अर्थ सिलेक्टिव्ह मॉलिक्युल्स हे काय होत असतात, पास होत असतात. कुठपर्यंत, सिलेक्टिव्ह एक्सटेंट पर्यंत. आपल्याला जिथपर्यंत हवे आहेत त्या प्रमाणापर्यंत जर ते पास होत असतील तर त्याला म्हटलं जातं सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन. आपल्याला इथं याच्यावरती एक क्वेश्चन विचारला जातो, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड एज अ सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन. सगळ्यांनी या क्वेश्चनचा आन्सर तयार करायचा आहे किंवा आपल्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. आता पहा, आतापर्यंत आपण प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल स्टार्ट केली, त्याच्यानंतर सेल वॉल पाहिलं, त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर 11th स्टँडर्डच्या मुलांच्यासाठी मला एक सूचना द्यायची आहे इथं की जो पार्ट होतो त्या पार्टच्या स्वतःच्या नोट्स स्वतः प्रिपेअर करायच्या. आणि जर याच्यामध्ये डाऊट असेल तर आजपर्यंत मला कोणाचाही फोन आला नाही की हा पार्ट समजलेला नाही. याचा अर्थ जे मी शिकवते ते तुम्हाला सगळं समजते असा होतो किंवा समजत नाही असाही होतो. पण जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम हा येणारच, आणि प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही तो विचारायला पाहिजे. त्यामुळे आतापर्यंत जे झालेले पार्ट आहेत याच्यावरती स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करायचे आहेत की त्याच्यामध्ये डायग्राम सुद्धा काढायचे. आजच्या लेक्चरसाठी तुम्हाला क्वेश्चन आहे, डिस्क्राईब फ्लुइड मोझॅक मॉडेल. फ्लुइड मोझॅक मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन असा क्वेश्चन आहे. हा 5 मार्काचा क्वेश्चन आपल्याला बोर्ड एक्झामसाठी विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये ही डायग्राम काढायची, त्याच्यानंतर त्याचं केमिकल कंपोजिशन लिहायचं आणि त्यानंतर त्याचे फंक्शन्स किंवा डिस्क्राईब फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन असा वेगळा क्वेश्चन होऊ शकतो. हाही क्वेश्चन तुम्हाला डायग्राम दिली जाते, डायग्रामवरून क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर आपण ह्या ज्या काही फिजिकल प्रोसेस आहेत, प्लाझ्मा मेम्ब्रेन मटेरियल ट्रान्सपोर्टेशनसाठी काम करतं. 2 प्रकारच्या प्रोसेस होतात ट्रान्सपोर्टेशनमध्ये, पॅसिव्ह प्रोसेस, ऍक्टिव्ह प्रोसेस. ऍक्टिव्ह प्रोसेसमध्ये एनर्जी युटिलाइज करावी लागते. एनर्जी युटिलाइज करावी लागते कारण अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट याची मुवमेंट होत असते. इकडं एनर्जी युटिलाइज करण्याची गरज नसते. आता पहा, गॅसेसचं जे एक्सचेंज होत असतं या सिंपल डिफ्युजन प्रोसेसमध्ये होत असतं, हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये आपण इनटेक ऑफ ऑक्सिजन करतो. का, कारण वातावरणामध्ये ऑक्सिजनची लेवल जास्त असते, त्यामुळे गॅसेस नेहमी हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जात असतात. याला म्हटलं जातं अलाउंड द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आणि जेव्हा कमी कॉन्सन्ट्रेशन कडून जास्त कॉन्सन्ट्रेशनकडे जात असेल तर तेव्हा म्हटलं जातं अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आणि याच्यासाठी आपल्याला एनर्जी खर्च करावी लागते किंवा एनर्जी एक्सपेंडिचर करावं लागतं. त्या प्रोसेसला म्हटलं जातं ऍक्टिव्ह प्रोसेस. म्हणजे जनरली मी तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेनचे फंक्शन सांगत असताना 2 फिजिकल प्रोसेस सांगितलेले आहेत, पण याच्यावरती मी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. आता आपला हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेनचा स्ट्रक्चर, केमिकल कंपोजिशन आणि फंक्शन हा पार्ट संपलेला आहे. पण तरीही प्लाझ्मा मेम्ब्रेनचे आणखी स्पेशल काय आहेत, फंक्शन्स आहेत की ज्याच्यावरती प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती रिसेप्टर्स मॉलिक्युल्स असतात की जे टॉक्झिनची एंट्री डिटेक्ट करू शकतात. म्हणजे जे काही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण फंक्शन्स पाहिले होते हे फंक्शन ही इथं तुम्ही ऍड करू शकता. किंवा
तुम्ही याच्यावरती एक नोट तयार करू शकता की फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. बाकी ज्या फिजिकल प्रोसेस आहेत याच्यावरती आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया.